नमस्कार मित्रांनो, अपेक्स स्टडी अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती इत्यादी परीक्षांमध्ये नेहमीच विचारले जाणारे अतिसंभाव्य 40 प्रश्न अभ्यासणार आहोत। प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती आहे, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नवीन अपडेट सर्वप्रथम आपल्याला मिळतील। चला तर आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? आपले पर्याय आहेत A 1 फेब्रुवारी, B 2 फेब्रुवारी, C 3 फेब्रुवारी, D 4 फेब्रुवारी। पर्याय D 4 फेब्रुवारी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणत्या तारखेस प्रवासी दिन साजरा केला जातो? आपले पर्याय पुढील प्रमाणे आहेत A 9 जानेवारी, B 18 जानेवारी, C 25 जानेवारी, D 28 जानेवारी। पर्याय A 9 जानेवारी हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न तिसरा, बाळासाहेब ठाकरे जलाशय कोणत्या धरणाचे नाव आहे? आपले पर्याय पुढील प्रमाणे आहेत मित्रांनो, A मध्य वैतरणा, B तानसा, C दूधगंगा, D उजनी। पर्याय A मध्य वैतरणा हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न चौथा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, रणांगण ही साहित्य कृती कोणाची आहे? आपले पर्याय आहेत A नरेंद्र जाधव, B लक्ष्मण माने, C विश्राम बेडेकर, D बाबा आढाव। पर्याय C विश्राम बेडेकर हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न पाचवा, प्रेयरीस गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आहे? आपले पर्याय पुढील प्रमाणे आहेत A दक्षिण अमेरिका, B उत्तर अमेरिका, C ऑस्ट्रेलिया, D आफ्रिका। पर्याय B उत्तर अमेरिका हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। मित्रांनो, या व्हिडिओमधील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे देता आली ते शेवटी कॉमेंटमध्ये नक्की सांगा। प्रश्न क्रमांक 6, कन्हेर धरण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? आपले पर्याय आहेत A भंडारा, B सातारा, C बुलढाणा, D अमरावती। पर्याय B सातारा हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, जागतिक जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आपले पर्याय आहेत A 8 मार्च, B 22 मार्च, C 24 मार्च, D 26 मार्च। पर्याय क्रमांक B 22 मार्च हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 8, इस्रायलच्या गुप्तहेर संस्थेचे नाव काय आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। आपले पर्याय आहेत A MIA, B CIA, C मोसाद, D रॉ। पर्याय क्रमांक C मोसाद हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 9, पहिल्या महिला केंद्रीय कॅबिनेट मंत्री कोण होत्या? आपले पर्याय पुढील प्रमाणे आहेत A सरोजिनी नायडू, B बचेंद्री पाल, C सुचेता कृपलानी, D राजकुमारी अमृता कौर। पर्याय D राजकुमारी अमृता कौर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 10, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो। आपले पर्याय आहेत A निळा, B हिरवा, C तांबडा, D तपकिरी। पर्याय D तपकिरी हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। मित्रांनो, प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं। प्रश्न 11, कोणी लिहिलेली गीते 2 वेगवेगळ्या देशांची राष्ट्रगीते बनली आहेत? आपले पर्याय आहेत A मोहम्मद इक्बाल, B बंकिमचंद्र चटर्जी, C रवींद्रनाथ टागोर, D रॉबर्ट फ्रॉस्ट। पर्याय C रवींद्रनाथ टागोर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। रवींद्रनाथ टागोर यांनी भारत आणि बांगलादेश या 2 देशांची राष्ट्रगीते लिहिली आहेत। पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे? आपले पर्याय आहेत A नागा, B कोहिमा, C मिझो, D संथाल।
पर्याय डी संथाल हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, कोणत्या संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते? आपले पर्याय पुढील प्रमाणे आहेत। ए पुंगल, बी चोकला, सी मालपुरी, डी मारवाडी। पर्याय बी चोकला हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था कुठे आहे? आपले पर्याय आहेत। ए अकोला, बी नागपूर, सी पुसद, डी यवतमाळ। पर्याय बी नागपूर हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न, चंद्रपूर जिल्ह्यात कोठे युद्ध साहित्य निर्मिती कारखाना आहे? आपले पर्याय आहेत। ए भद्रावती, बी वरोरा, सी बल्लारपूर, डी राजुरा। पर्याय ए भद्रावती हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे? आपले पर्याय पुढील प्रमाणे आहेत। एक धरमतर, बी वसई, सी बाणकोट, डी रोह्याची खाडी। पर्याय क्रमांक बी वसई हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न लक्षात घ्या मित्रांनो, पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आले आहे? आपले पर्याय आहेत। ए सिंधुदुर्ग, बी रायगड, सी अलिबाग, डी बृहन्मुंबई। पर्याय बी रायगड हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18, पश्चिम घाटात कोणती महत्त्वाची खिंड आहे जी कोकण व देश यांना जोडते? आपले पर्याय पुढील प्रमाणे आहेत। ए आंबोली घाट, बी फोंडा घाट, सी बोर घाट, डी आंबा घाट। पर्याय ए आंबोली घाट हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे? आपले पर्याय आहेत। ए सातमाळा अजिंठा, बी एलोरा डोंगर, सी सह्याद्री पर्वत, डी शंभू महादेव। पर्याय डी शंभू महादेव हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न 20वा, मुंबई नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो? आपले पर्याय पुढील प्रमाणे आहेत। ए थडघाट, बी बोरघाट, सी आंबोली घाट, डी कुंभारली घाट। पर्याय ए थडघाट हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा। यामुळे आपले कोणतेच नुकसान होणार नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळते। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 21वा, बंधन एक्सप्रेस आणि मैत्री एक्सप्रेस कोणत्या देशादरम्यान धावतात? आपले पर्याय पुढील प्रमाणे आहेत। ए भारत श्रीलंका, बी भारत पाकिस्तान, सी भारत नेपाळ, डी भारत बांगलादेश। पर्याय डी भारत बांगलादेश हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात 15 ऑक्टोबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करतात? आपले पर्याय आहेत। ए कृषी दिन, बी कामगार दिन, सी पुस्तक दिन, डी वाचन प्रेरणा दिन। पर्याय डी वाचन प्रेरणा दिन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणार्क येथील सूर्य मंदिर हे कोणत्या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे? आपले पर्याय आहेत। ए नागर शैली, बी द्राविड शैली, सी बेसर शैली, डी गांधार शैली। पर्याय ए नागर शैली हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते? आपले पर्याय आहेत। ए अहमद फैज, बी मोहम्मद इक्बाल, सी रवींद्रनाथ टागोर, डी कवी प्रदीप। पर्याय बी मोहम्मद इक्बाल हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न 25वा, पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो। आपले पर्याय पुढील प्रमाणे आहेत। ए मुळा, बी नर्मदा, सी गोदावरी, डी तापी।
पर्याय बी नर्मदा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणत्या देशाने भारतासोबत सर्वप्रथम व्यापारी संबंध स्थापित केले? आपले पर्याय आहेत ए इंग्लंड, बी हॉलंड, सी पोर्तुगाल, डी फ्रान्स। पर्याय सी पोर्तुगाल हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण आहेत? आपले पर्याय आहेत ए केशवसूत, बी कुसुमाग्रज, सी गोविंदाग्रज, डी रवींद्रनाथ टागोर। पर्याय बी कुसुमाग्रज हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला भारताची कोळंबी राजधानी असे म्हणतात? आपले पर्याय आहेत ए भडोच गुजरात, बी रत्नागिरी महाराष्ट्र, सी मदुराई तामिळनाडू, डी नेल्लोर आंध्र प्रदेश। पर्याय डी नेल्लोर आंध्र प्रदेश हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 29, दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कधी साजरा केला जातो? आपले पर्याय आहेत ए 21 सप्टेंबर, बी 20 सप्टेंबर, सी 19 सप्टेंबर, डी 22 सप्टेंबर। पर्याय ए 21 सप्टेंबर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 30, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या तीरावर स्थित आहे? आपले पर्याय आहेत ए वाघूर नदी, बी बोर नदी, सी पांजरा नदी, डी बुरी नदी। पर्याय ए वाघूर नदी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। मित्रांनो, अजूनही आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज लवकर करून टाका, यामुळे नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम आपल्यालाच मिळणार आहेत। पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो बघा, नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? आपले पर्याय आहेत ए अकोला, बी बुलढाणा, सी वाशिम, डी रायगड। पर्याय ए अकोला हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, पंतप्रधान जनधन योजनेचे घोषवाक्य काय आहे? पर्याय आहेत ए माझे खाते माझे विधाते, बी बँकेत चला खाते उघडा, सी माझे भाग्य माझ्या खात्यात, डी पंतप्रधान जनधन। पर्याय ए माझे खाते माझे विधाते हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, ज्या खडकात 65% पेक्षा जास्त सिलिकाचे प्रमाण असते त्यास काय म्हणतात? आपले पर्याय आहेत ए बेसिक खडक, बी ॲसिडिक खडक, सी प्लुटोनिक खडक, डी यापैकी नाही। पर्याय बी ॲसिडिक खडक हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? आपले पर्याय आहेत ए सह्याद्री पर्वत, बी सातपुडा पर्वत, सी अजिंठा पर्वत, डी महादेव पर्वत। पर्याय ए सह्याद्री पर्वत हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न बघा मित्रांनो, महत्त्वाचा आहे बरं, वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून कोणी जिंकला? आपले पर्याय आहेत ए सदाशिव भाऊ, बी चिमाजी अप्पा, सी पहिला बाजीराव, डी यापैकी नाही। पर्याय बी चिमाजी अप्पा हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। पुढील महत्त्वाचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते? आपले पर्याय आहेत ए परळी वैजनाथ, बी पैठण, सी बीड, डी आंबेजोगाई। पर्याय डी आंबेजोगाई हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? आपले पर्याय पुढील प्रमाणे आहेत ए मुंबई, बी कोल्हापूर, सी पुणे, डी नागपूर। पर्याय सी पुणे हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 38वा, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने उक्ती व कृती यामध्ये एकवाक्यता दाखवून स्वतः विधवा विवाह केला? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो। आपले पर्याय आहेत ए महात्मा फुले, बी वी रा शिंदे, सी महर्षी कर्वे, डी गो ग आगरकर।
पर्याय सी महर्षी कर्वे हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न, सोनमर्ग गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यात आहेत? आपले पर्याय पुढीलप्रमाणे आहेत। ए सिक्कीम, बी आसाम, सी मेघालय, डी जम्मू आणि काश्मीर। पर्याय डी जम्मू आणि काश्मीर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 40वा आणि या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न पुढीलप्रमाणे आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा स्थित आहे? आपले पर्याय आहेत। ए नाशिक, बी जळगाव, सी नांदेड, डी गोंदिया। पर्याय बी जळगाव हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। मित्रांनो, आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे देता आली ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।